आता कंडेन्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: आटवणे, संक्षिप्त करणे, दाट करणे. कंडेन्स हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कंडेन्स म्हणजे एखादी गोष्ट लहान करणे, संक्षिप्त करणे किंवा दाट करणे. हे शब्द मजकूर कमी करण्यासाठी किंवा द्रव घट्ट करण्यासाठी वापरले जातात. इंग्लिश मीनिंग: टू मेक समथिंग शॉर्टर, स्मॉलर or more concentrated by removing unnecessary parts. Easy one-line definition: to shorten, compress or make something more concentrated. Synonyms: shorten, compress, reduce. Antonyms: expand, lengthen, increase. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: प्लीज कंडेन्स दिस पॅराग्राफ. कृपया हा परिच्छेद संक्षिप्त करा. इथे कंडेन्स म्हणजे मोठ्या मजकुराला लहान करून फक्त आवश्यक माहिती ठेवणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कंडेन्स? ए. टू एक्सपॅन्ड, बी. टू शॉर्टन ऑर रिड्यूस, सी. टू ब्रेक, डी. टू जम्प. आता ड्रॉपलेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: थेंब किंवा लहान पाण्याचा थेंब. ड्रॉपलेट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ड्रॉपलेट म्हणजे द्रवाचा खूप छोटा थेंब, विशेषतः पाण्याचा. हा शब्द पावसाचे थेंब, धुके किंवा फवारणीतील लहान थेंबांसाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: अ व्हेरी स्मॉल ड्रॉप ऑफ लिक्विड. इझी वन लाईन डेफिनेशन: अ टायनी ड्रॉप ऑफ लिक्विड. आता सिनोनिम्स पाहूया. ड्रॉप, बीड, पार्टिकल. हे शब्द लहान थेंब किंवा सूक्ष्म द्रवाचे तुकडे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. स्ट्रीम, फ्लो, फ्लड. हे शब्द सतत वाहणारे किंवा मोठ्या प्रमाणातील द्रव दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द स्प्रे रिलीज्ड फाईन ड्रॉपलेट्स इनटू द एअर. फवारणीमुळे हवेत बारीक थेंब पसरले. हवेत पसरलेले लहान द्रवाचे थेंब. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज अ सिनोनिम ऑफ ड्रॉपलेट? ए. फ्लड, बी. स्ट्रीम, सी. ड्रॉप, डी. रिव्हर. आता इन्न्युमरेबल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: असंख्य किंवा मोजता न येणारे. इन्न्युमरेबल हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इन्न्युमरेबल म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने असलेली गोष्ट की ती मोजता येत नाही. इंग्लिश मीनिंग: टू मेनी टू बी काउंटेड, काउंटलेस. इझी वन लाईन डेफिनिशन: टू मेनी टू काउंट. आता सिनोनिम्स पाहूया. काउंटलेस, न्यूमरस, इन्फिनाइट. हे शब्द खूप जास्त किंवा मोजता न येणारे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. फ्यू, लिमिटेड, काउंटेबल. हे शब्द कमी, मर्यादित किंवा मोजता येणारे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: देअर आर इन्न्युमरेबल स्टार्स इन द स्काय. आकाशात असंख्य तारे आहेत, खूप जास्त आणि मोजता न येणारे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर टू मेनी टू बी काउंटेड. ए. फ्यू, बी. लिमिटेड, सी. इन्न्युमरेबल, डी. स्मॉल. आता कॅरेक्टरिस्टिक या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: वैशिष्ट्य किंवा खास गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक हा शब्द नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे वेगळेपण दाखवणारा खास गुणधर्म किंवा वैशिष्ट्य. हे एखादी व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण इतरांपेक्षा वेगळे ओळखण्यासाठी वापरले जाते. इंग्लिश मीनिंग: अ फीचर ऑर क्वालिटी दॅट मेक्स समवन ऑर समथिंग युनिक ऑर आयडेंटिफायबल. इझी वन लाईन डेफिनेशन: अ स्पेशल ट्रेट ऑर फीचर दॅट डिस्टिंग्विशेस समवन ऑर समथिंग. सिनोनिम्स: ट्रेट, फीचर, क्वालिटी. अँटोनिम्स: वीकनेस, फ्लॉ, डिफेक्ट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ऑनेस्टी इज अ गुड कॅरेक्टरिस्टिक. प्रामाणिकपणा हा एक चांगला गुणधर्म आहे. इथे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चांगला गुण जो त्याला इतरांपासून वेगळा बनवतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा.
व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॅरेक्टरिस्टिक इन मराठी? ए. चूक, बी. वैशिष्ट्य, सी. शिक्षा, डी. समस्या. आता मायक्रो ऑर्गॅनिझम या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सूक्ष्मजीव किंवा अतिसूक्ष्मजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे अतिशय लहान जीव जे डोळ्यांनी दिसत नाहीत आणि फक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येतात, जसे की जीवाणू, विषाणू आणि बुरशी. हे जीव छोटे असले तरी अनेक जैविक प्रक्रियांसाठी महत्त्वाचे असतात. इंग्लिश मीनिंग: अ व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट कॅन बी सीन ओनली अंडर अ मायक्रोस्कोप. इझी वन लाईन डेफिनेशन: अ टायनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम विजिबल ओनली अंडर अ मायक्रोस्कोप. आता सिनोनिम्स पाहूया. मायक्रोब, जर्म, बॅक्टेरियम. हे शब्द सूक्ष्मजीव किंवा अतिसूक्ष्मजीव दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. मॅक्रो ऑर्गॅनिझम, लार्ज ऑर्गॅनिझम. हे शब्द मोठ्या आकाराचे जीव दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉज डिझीजेस. काही सूक्ष्मजीव आजार निर्माण करतात. इथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे आजार निर्माण करणारे अतिसूक्ष्मजीव. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन इंग्लिश? ए. अ लार्ज ऑर्गॅनिझम, बी. अ व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सी. अ नॉन लिव्हिंग थिंग, डी. अ प्लांट. आता इंटरॅक्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: परस्पर संवाद साधणे किंवा एकमेकांशी संपर्क करणे. इंटरॅक्ट हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इंटरॅक्ट म्हणजे इतर लोकांशी किंवा वस्तूंशी बोलणे किंवा परस्पर प्रभाव टाकणे. इंग्लिश मीनिंग: टू कम्युनिकेट और वर्क टुगेदर विथ अदर्स. इझी वन लाईन डेफिनेशन: टू टॉक, कम्युनिकेट और ॲक्ट विथ अदर्स. सिनोनिम्स: कम्युनिकेट, कनेक्ट, एंगेज. हे शब्द एकमेकांशी बोलणे, संपर्क ठेवणे किंवा सहभागी होणे दर्शवतात. अँटोनिम्स: इग्नोर, अवॉइड, डिस्कनेक्ट. हे शब्द दुर्लक्ष करणे, टाळणे किंवा संपर्क तोडणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. स्टुडंट्स इंटरॅक्ट विथ द टीचर इन क्लास. विद्यार्थी वर्गात शिक्षकांशी संवाद साधतात. इथे इंटरॅक्ट म्हणजे एकमेकांशी बोलणे किंवा संवाद साधणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. संवाद साधणे, चूज द करेक्ट इंग्लिश वर्ड. ए. इग्नोर, बी. इंटरॅक्ट, सी. स्लीप, डी. रन. आता डिस्क्राईब या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: वर्णन करणे, सांगणे. डिस्क्राईब हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. डिस्क्राईब म्हणजे एखाद्या गोष्टीचे शब्दात सविस्तर वर्णन करणे, जेणेकरून इतरांना ते स्पष्टपणे समजेल. हे अनुभव, घटना किंवा वस्तूच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देण्यासाठी वापरले जाते. इंग्लिश मीनिंग: टू गिव्ह डिटेल्स और एक्सप्लेन समथिंग इन वर्ड्स सो दॅट इट कॅन बी क्लिअरली अंडरस्टूड. इझी वन लाईन डेफिनेशन: टू एक्सप्लेन और टेल अबाउट समथिंग क्लिअरली इन वर्ड्स. सिनोनिम्स: एक्सप्लेन, इलस्ट्रेट, नॅरेट. हे शब्द एखादी गोष्ट समजावणे किंवा स्पष्ट सांगणे दर्शवतात. अँटोनिम्स: हाईड, कन्सील, सप्रेस. हे शब्द लपवणे किंवा सांगणे टाळणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. शी डिस्क्राइब्ड द प्लेस ब्युटिफुली. तिने त्या ठिकाणाचे सुंदर वर्णन केले. इथे डिस्क्राइब म्हणजे ती त्या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आणि परिस्थिती शब्दात सविस्तर सांगत होती, जेणेकरून इतरांना ते स्पष्ट समजेल. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिस्क्राइब? ए. टू हाईड, बी. टू एक्सप्लेन इन वर्ड्स, सी. टू रन, डी. टू ब्रेक. आता शेल्टर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: आश्रय, निवारा, संरक्षण देणे. शेल्टर हा शब्द नाऊन किंवा व्हर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. शेल्टर म्हणजे सुरक्षितता देणारी जागा किंवा निवारा, जिथे माणसे किंवा प्राणी धोका, पाऊस किंवा इतर संकटांपासून वाचतात. क्रियापद म्हणून याचा अर्थ संरक्षण देणे असा होतो. इंग्लिश मीनिंग: अ प्लेस दॅट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन और सेफ्टी or to give protection to someone. Easy one-line definition: a safe place or to provide protection. Synonyms: refuge,
प्रोटेक्शन, हेवन हे शब्द सुरक्षितता, संरक्षण किंवा सुरक्षित स्थळ दर्शवतात. अँटोनिम्स डेंजर, एक्सपोजर, रिस्क हे शब्द धोका, उघडपणा किंवा जोखीम दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. द हट गेव देम शेल्टर फ्रॉम द रेन. झोपडीने त्यांना पावसापासून आश्रय दिला. इथे शेल्टर म्हणजे पावसापासून संरक्षण देणारी जागा. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ शेल्टर? ए. डेंजर, बी. अ प्लेस ऑफ प्रोटेक्शन, सी. अ गेम, डी. अ टूल. आता बायोडायव्हर्सिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ जैवविविधता किंवा सजीवांची विविधता. बायोडायव्हर्सिटी हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. बायोडायव्हर्सिटी म्हणजे एखाद्या परिसरात किंवा पृथ्वीवर आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांची विविधता. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. इंग्लिश मीनिंग: द व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन अ पर्टिक्युलर एरिया ऑर ऑन अर्थ. इझी वन लाइन डेफिनेशन: the variety of plants, animals, and microorganisms in an environment. Synonyms: biological diversity, variety of life. हे शब्द सजीवांची विविधता दर्शवतात. Antonyms: uniformity, monoculture. हे शब्द सजीवांची एकसमानता किंवा कमी विविधता दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. Forests have rich biodiversity. जंगलांमध्ये समृद्ध जैवविविधता असते. इथे बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविध प्रकारचे सजीव. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी? ए. ओनली प्लांट्स, बी. व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सी. ओनली ॲनिमल्स, डी. नॉन लिव्हिंग थिंग्स. आता ऑब्झर्वेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ निरीक्षण किंवा लक्षपूर्वक पाहणे. ऑब्झर्वेशन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ऑब्झर्वेशन म्हणजे एखादी गोष्ट नीट लक्ष देऊन पाहणे आणि त्यातून माहिती किंवा निष्कर्ष काढणे. हे अभ्यास, प्रयोग आणि दैनंदिन जीवनात वापरले जाते. इंग्लिश मीनिंग: the act of carefully watching or noticing something. Easy one-line definition: to watch or notice something carefully to gain information. Synonyms: watching, monitoring, examination. हे शब्द लक्षपूर्वक पाहणे किंवा तपासणे दर्शवतात. Antonyms: neglect, ignorance, inattention. हे शब्द दुर्लक्ष करणे, अज्ञान किंवा लक्ष न देणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. द सायंटिस्ट मेड ॲन इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन. शास्त्रज्ञाने एक महत्त्वाचे निरीक्षण केले. इथे ऑब्झर्वेशन म्हणजे नीट पाहून केलेली नोंद किंवा निष्कर्ष. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑब्झर्वेशन? ए. ignoring things, B. careful watching, C. forgetting, D. playing. आता कंडिशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिती, अट, परिस्थिती. कंडिशन हा शब्द नाऊन किंवा वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कंडिशन म्हणजे एखाद्या गोष्टीची स्थिती किंवा परिस्थिती. तसेच एखादी गोष्ट घडण्यासाठी आवश्यक असलेली अट देखील कंडिशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द स्टेट ऑफ समथिंग ऑर अ रिक्वायरमेंट दॅट मस्ट बी फुलफिल्ड. इझी वन लाइन डेफिनेशन: द सिच्युएशन ऑर रिक्वायरमेंट फॉर समथिंग टू हॅपन. सिनॉनिम्स: स्टेट, सिच्युएशन, रिक्वायरमेंट. हे शब्द परिस्थिती, स्थिती किंवा अट दर्शवतात. अँटोनिम्स: फ्रीडम, ॲडव्हान्टेज, बेनिफिट. हे शब्द मोकळीक, फायदा किंवा सवलत दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. द पेशंट इज इन गुड कंडिशन. रुग्णाची स्थिती चांगली आहे. इथे कंडिशन म्हणजे रुग्णाची आरोग्याची स्थिती. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा.
व्हॉट इज द मीनिंग ऑफ कंडिशन? ए. फ्रीडम, बी. अ रिक्वायरमेंट ऑर स्टेट, सी. फन, डी. इग्नरन्स. आता डिव्हाइस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. उपकरण किंवा साधन. डिव्हाइस हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. डिव्हाइस म्हणजे एखादे विशिष्ट काम करण्यासाठी तयार केलेले साधन किंवा उपकरण, जसे मोबाईल, संगणक इत्यादी. इंग्लिश मीनिंग. अ टूल ऑर मशीन डिझाइन्ड फॉर अ स्पेसिफिक पर्पज. इझी वन लाइन डेफिनेशन. अ टूल ऑर मशीन मेड फॉर अ पर्टिक्युलर फंक्शन. सिनॉनिम्स. गॅजेट, टूल, इन्स्ट्रुमेंट. हे शब्द साधन, उपकरण किंवा मशीन दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. ही बॉट अ न्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. त्याने नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी केले. इथे डिव्हाइस म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधन. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज अ सिनोनिम ऑफ डिव्हाइस? ए. पर्सन, बी. प्लेस, सी. गॅजेट, डी. ट्री. आता डेप्थ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. खोली किंवा खोलपणा. डेप्थ हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. डेप्थ म्हणजे एखाद्या गोष्टीची वरपासून खालपर्यंतची खोली किंवा खोलपणा. हे पाणी, खड्डा किंवा ज्ञान यासाठीही वापरले जाते. इंग्लिश मीनिंग. द डिस्टन्स फ्रॉम द टॉप ऑर सरफेस टू द बॉटम ऑफ समथिंग. इझी वन लाइन डेफिनेशन. हाऊ डीप समथिंग इज फिजिकली और मेंटली. सिनोनिम्स. डीपनेस, प्रोफंडिटी. हे शब्द खोलपणा किंवा सखोलता दर्शवतात. अँटोनिम्स. शॅलोनेस, सरफेस. हे शब्द पृष्ठभाग किंवा उथळपणा दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. द डेप्थ ऑफ द रिव्हर इज व्हेरी हाय. नदीची खोली खूप जास्त आहे. इथे डेप्थ म्हणजे नदीची खोली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डेप्थ? ए. हाईट, बी. डिस्टन्स फ्रॉम टॉप टू बॉटम, सी. स्पीड, डी. विड्थ. आता एफर्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. प्रयत्न किंवा मेहनत. एफर्ट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. एफर्ट म्हणजे एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी केलेला प्रयत्न किंवा मेहनत. हे शारीरिक किंवा मानसिक असू शकते. इंग्लिश मीनिंग. द यूज ऑफ फिजिकल और मेंटल एनर्जी टू डू समथिंग. इझी वन लाइन डेफिनेशन. ट्राइंग हार्ड और पुटिंग एनर्जी टू अचीव समथिंग. सिनोनिम्स. अटेम्प्ट, ट्राय, हार्ड वर्क. हे शब्द प्रयत्न किंवा मेहनत दर्शवतात. अँटोनिम्स. लेझीनेस, आयडलनेस. हे शब्द सुस्ती किंवा निष्क्रियता दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. सक्सेस कम्स विथ एफर्ट. यश प्रयत्नाने मिळते. इथे एफर्ट म्हणजे यश मिळवण्यासाठी केलेले सतत प्रयत्न. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर ट्राइंग हार्ड टू डू समथिंग. ए. स्लीप, बी. एफर्ट, सी. गेम, डी. रेस्ट. आता सराउंडिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. आजूबाजूचे वातावरण किंवा परिसर. सराउंडिंग हा शब्द नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. सराउंडिंग म्हणजे आपल्या भोवती असलेले सर्व काही, लोक, वस्तू आणि वातावरण. इंग्लिश मीनिंग. द थिंग्स ऑर एन्व्हायरमेंट अराउंड अ पर्सन ऑर प्लेस. इझी वन लाइन डेफिनेशन. एव्हरीथिंग अराउंड अ पर्सन ऑर प्लेस. सिनॉनिम्स. एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर, विसिनिटी. हे शब्द आजूबाजूचे वातावरण किंवा परिसर दर्शवतात. अँटोनिम्स. सेंटर, कोर. हे शब्द मध्यभाग किंवा मुख्य भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. कीप युअर सराउंडिंग्स क्लीन. तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. इथे सराउंडिंग्स म्हणजे आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सराउंडिंग? ए. सेंटर, बी. थिंग्स अराउंड अस, सी. इनसाइड पार्ट, डी. मिडल. कधी तुम्ही पाहिलं आहे का की काही गोष्ट किंवा व्यक्ती
दुसऱ्याला खूप रागावून टाकते. चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ रेड रॅग टू अ बुल हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग समथिंग दॅट प्रोव्होक्स अँगर इमिजिएटली. मराठी मीनिंग अशी गोष्ट जी तात्काळ राग निर्माण करते. स्पष्टीकरण जेव्हा एखादी गोष्ट किंवा व्यक्ती कोणाला तरी त्वरित रागावून टाकते तेव्हा अ रेड रॅग टू अ बुल ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 हिज टीजिंग इज लाईक अ रेड रॅग टू अ बुल फॉर हर. अर्थ त्याची मस्करी तिच्यासाठी त्वरित राग निर्माण करणारी आहे. मस्करी ऐकून ती लगेच रागावते म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 क्रिटिसाइजिंग हिज वर्क वॉज अ रेड रॅग टू अ बुल. अर्थ त्याच्या कामावर टीका करणे त्याला लगेच रागावले. टीकेमुळे लगेच राग निर्माण झाला म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप अ रेड रॅग टू अ बुल बरोबर त्वरित राग निर्माण करणारी गोष्ट. अर्थ समथिंग दॅट प्रोव्होक्स अँगर इमिजिएटली. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अ रेड रॅग टू अ बुल या वाक्प्रचाराचा अर्थ काय. ए आनंद निर्माण करणारी गोष्ट. बी त्वरित राग निर्माण करणारी गोष्ट. सी शांतता ठेवणारी गोष्ट. डी सोपी कामे. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला एखादी व्यक्ती इतकी विश्वासार्ह आणि जबाबदार वाटते की तिला कोणतीही महत्त्वाची कामे दिली तरी सुरक्षित वाटते. चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणता आहे. आता आपण अ सेफ पेअर ऑफ हँड्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ पर्सन हू कॅन बी ट्रस्टेड टू डू समथिंग वेल अँड सेफली. मराठी मीनिंग अशी व्यक्ती ज्यावर विश्वास ठेवता येतो आणि महत्त्वाची कामे नीट पार पाडते. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती खूप जबाबदार, दक्ष आणि विश्वासार्ह असते तेव्हा अ सेफ पेअर ऑफ हँड्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 द प्रोजेक्ट मॅनेजर इज अ सेफ पेअर ऑफ हँड्स फॉर हँडलिंग डिफिकल्ट टास्क्स. अर्थ प्रोजेक्ट मॅनेजर कठीण कामे हाताळण्यासाठी खूप विश्वासार्ह आहे. स्पष्टीकरण त्याच्या कामावर पूर्ण विश्वास ठेवता येतो म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 गिव्ह द मनी टू हर शी इज अ सेफ पेअर ऑफ हँड्स. अर्थ तिला पैसे द्या, ती पूर्ण विश्वासार्ह आहे. पैसे सुरक्षित हातात आहेत म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप ब्रेन अ सेफ पेअर ऑफ हँड्स बरोबर विश्वासार्ह आणि जबाबदार व्यक्ती. अर्थ अ पर्सन हू कॅन बी ट्रस्टेड टू डू समथिंग वेल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अ सेफ पेअर ऑफ हँड्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय. ए अनभिज्ञ व्यक्ती. बी उत्साही व्यक्ती. सी विश्वासार्ह आणि जबाबदार व्यक्ती. डी मजेशीर व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला वाटले का की एखादी व्यक्ती खूप शांत आहे किंवा विचारात मग्न आहे आणि तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ती काय विचारत आहे. चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ पेनी फॉर युअर थॉट्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग आस्किंग समवन व्हॉट दे आर थिंकिंग. मराठी मीनिंग एखाद्या व्यक्तीचा विचार जाणून घेण्यासाठी विचारणे. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती शांत असते किंवा विचारात मग्न असते तेव्हा तिच्या मनातील विचार जाणून घेण्यासाठी अ पेनी फॉर युअर थॉट्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 You've been quiet all day. A penny for your thoughts? अर्थ तू आज संपूर्ण दिवस शांत आहेस. काय विचार करतोयस सांगशील का. स्पष्टीकरण त्याचे विचार जाणून घेण्यासाठी इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 She seemed lost in her own world. I asked, a penny for your thoughts? अर्थ ती स्वतःच्या विचारांत हरवलेली दिसत होती. मी विचारले, काय विचार करत आहेस. स्पष्टीकरण तिच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप ब्रेन अ पेनी फॉर युअर थॉट्स म्हणजे एखाद्याचे विचार जाणून घेणे. अर्थ आस्किंग समवन व्हॉट दे आर थिंकिंग. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अ पेनी फॉर युअर थॉट्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय. ए पैशाची मागणी करणे. बी एखाद्याचे विचार जाणून घेणे. सी काहीतरी खरेदी करणे. डी शांत राहणे. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्ही एखाद्या नोकरीबद्दल ऐकले आहे जी खूपच सोपी, चांगली आणि फायदा होणारी वाटते. चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ प्लम जॉब हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ व्हेरी गुड अँड डिझायरेबल जॉब. मराठी मीनिंग एक खूप चांगली आणि आकर्षक नोकरी. स्पष्टीकरण जेव्हा एखादी नोकरी आरामदायक,
फायदेशीर आणि आकर्षक असते तेव्हा अ प्लम जॉब ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही गॉट अ प्लम जॉब इन अ मल्टीनॅशनल कंपनी. अर्थ: त्याला बहुराष्ट्रीय कंपनीत खूप चांगली नोकरी मिळाली. स्पष्टीकरण: नोकरी आरामदायक आणि फायदेशीर असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. गेटिंग दिस पोझिशन वॉज अ प्लम जॉब फॉर हर करिअर. अर्थ: ही पदवी तिच्या करिअरसाठी खूप आकर्षक नोकरी ठरली. स्पष्टीकरण: करिअरसाठी नोकरी फायदेशीर असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप माइंड: अ प्लम जॉब इज इक्वल टू आकर्षक आणि फायदेशीर नोकरी. अर्थ: अ व्हेरी गुड अँड डिझायरेबल जॉब. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: अ प्लम जॉब या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. कठीण नोकरी. बी. खूप चांगली आणि आकर्षक नोकरी. सी. सामान्य नोकरी. डी. त्रासदायक नोकरी. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्ही एखाद्या गोष्टीत अचानक मोठा बदल झाला आहे असं लक्षात घेतलं आहे? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ सी चेंज हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ कम्प्लीट ऑर सिग्निफिकंट चेंज. मराठी मीनिंग एक पूर्ण किंवा मोठा बदल. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट किंवा परिस्थिती अगदीच बदलते, पूर्वीच्या तुलनेत खूप वेगळी होते, तेव्हा अ सी चेंज ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. देअर हॅज बीन अ सी चेंज इन पब्लिक ओपिनियन अबाउट क्लायमेट इश्यूज. अर्थ: हवामान समस्यांविषयी लोकांच्या मतात मोठा बदल झाला आहे. स्पष्टीकरण: लोकांचे विचार पूर्णपणे बदलले आहेत, म्हणून ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द कंपनी अंडरवेंट अ सी चेंज आफ्टर द न्यू सीईओ टुक ओव्हर. अर्थ: नवीन सीईओ येताच कंपनीत मोठा बदल झाला. स्पष्टीकरण: कंपनीची स्थिती पूर्णपणे बदलली असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ सी चेंज म्हणजे पूर्ण किंवा मोठा बदल. अर्थ: अ कम्प्लीट ऑर सिग्निफिकंट चेंज. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: अ सी चेंज या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. लहान बदल. बी. पूर्ण किंवा मोठा बदल. सी. कायमची स्थिती. डी. अपेक्षित बदल. योग्य उत्तर कमेंट करा.